पुढची बातमी पुण्यातली आहे। पुण्यात वानवडी इथं अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या नराधम स्कूल व्हॅन चालकावरही कठोर कारवाई करण्यात येईल असं फडणवीसांनी सांगितलंय। आरोपीला पॉक्सो अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे। तसंच या घटनेत संस्थेनं हलगर्जीपणा केलाय का याचाही तपास होईल असंही फडणवीस म्हणाले। तसंच शाळांनाही सरकारतर्फे स्कूल बस आणि व्हॅन याबाबत एसओपीचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। पुण्यामध्ये एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळेस अशा प्रकारचा एफआयआर दिला त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनएप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनएप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या संज्ञेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत। कडक कारवाई करण्यात येते आहे। संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे। त्यांचं काही त्याच्यामध्ये दोष आहे का हे देखील तपासण्यात येईल। ही बाब अतिशय गंभीर आहे। त्याच्याबद्दलची चौकशी प्रेस संपल्या मी करीन आणि जे काही पुढची कडक ऍक्शन असेल ती मी करायला सांगेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।